एव्हरीवन, कसे आहात तुम्ही सगळे? मी आशा करते की तुम्ही सगळे खूप छान असाल. वेलकम बॅक टू माय चॅनल रोमिंग भाग्यश्री. तर हा सगळा पसारा बघून तुम्हाला लक्षात येत असेल की खूप गडबड चाललेली आहे. आणि ती गडबड म्हणजे तर आम्ही सगळेच चाललोय इंडियाला. मी आणि अतुल चाललोय व्हिजिटसाठी. क्रिसमस हॉलिडे सुरू होत आहे, तर आम्ही म्हटलं चला जोडून हॉलिडे टाकू आणि इंडिया व्हिजिट करू. तर आता हा खूप सारा पसारा आहे. फ्लाईट आहे उद्या, कारण इंडियावरून ना आम्ही हॉलिडेजला पण जाणार आहे, तर मला त्याची पण पॅकिंग करायची. पण मग असाही विचार येतो की मी तिथे शॉपिंग करायला पाहिजे रादर दॅन इथून सगळं घेऊन जायला. आणि मेन झालं असं आहे की बॅगेज अलाउन्स कमी आहे, त्यामुळे मला खूप कमी स्टफ नेता येणार आहे सोबत. आणि फ्लाईट आहे उद्या दुपारची, पण आम्ही खूप अर्ली मॉर्निंग निघणार आहे इथून. तर मी आता खाली आले आणि मी हे सगळं क्लीन केलं होतं. काल क्लीन केलं आणि सकाळी पण क्लीन केलं, तर क्लिनिंग सगळी झाली आहे. आणि इथे अतुल सगळं सॉर्ट करतोय. आम्ही फिरायला पण जाणार आहे, तर टुरिझमचा प्लॅन आहे आणि बरेचसे प्लेसेस व्हिजिट करणार आहे. तर अतुल आता करन्सी सॉर्ट करतोय, कारण हे परत लास्ट मिनिट असतं काम. पासपोर्ट बघणं, पासपोर्टचं सगळं आणि करन्सीचं सगळं सॉर्ट करायचं. ऐक ना, आईन त्यांचे पासपोर्ट मिळाले तुला? ते पण ठेवून दे मग व्यवस्थित. हा वेगळा आहे की हे संपवच लागेल राहू. नाही, पण हे जुनं नवीन असं काहीतरी फंड आहे ना, आपल्याला माहित नाही. करेक्ट. हे संपवून टाकायचं, नाहीतर आपल्या अंगावर येईल सगळे. तर आता मी आहे बसमध्ये बसलेले, तर इथून मी जाणार आहे हिथ्रो एअरपोर्ट. तर सकाळी खूप गडबड अशी झाली की आम्ही बुक केली होती टॅक्सी. कार्यालयात नव्हतो आणि बाकीच्या बॅग जास्त होत्या म्हणून टॅक्सी पण बुक केली होती एक्स्ट्रा. सकाळची वेळ होती, त्यामुळे असं वाटत होतं की अरे आता कसं होईल, कारण टॅक्सी 2-3 वेळा बुक केल्या, रात्रीची पण बुक केलेली, ती पण आली नाही. तर असं म्हटलं आता काय होईल, आता पोचणार का. पण आमचे इथले खूप जवळचे फ्रेंड आहेत विक्रम म्हणून, तर त्यांना फोन केला आणि त्यांनी लगेच पहिल्या बेलमध्येच फोन एवढ्या सकाळी उचलला आणि म्हटले की काही हरकत नाही, मी येतो तुम्हाला सोडवायला. तर मग पहिले अतुल आईंना सोडून आला होता सामानासकट, आणि मग मला घ्यायला आला. तिथून मग आम्ही त्यांच्या घरी गेलो आणि मग त्यांनी आम्हाला तिथे म्हणजे ह्या बस स्टॉपला सोडलं. मी म्हणाले थँक्यू विक्रम, थँक्यू व्हेरी मच, कारण आम्हाला एकदम वेळेत पोहोचवलं आणि बस पण मिळाली. आणि आता आम्ही बसमधून उतरले, तर बस सुरू झाली. तर आता मी एअरपोर्ट सोडलंय आणि आम्ही चाललोय आता लंडन हिथ्रो एअरपोर्टला. सकाळचे आता 7:30 झालेले आहे, तरी सुद्धा अंधार बघा, अंधार खूप आहे. त्यामुळे मला खूप असं हेजिटेशन होते जेव्हा मी त्यांना सांगत होते, कारण खूप अंधार पण होतं आणि सकाळची वेळ होती की करू की नको कॉल. पण मी इतक्या वेळा टॅक्सी बुक केली, रिबुक केली आणि कॉल पण केला त्यांना, पण टॅक्सीज अवेलेबल म्हणजे अनफॉर्च्युनेटली टॅक्सीज अवेलेबल नव्हत्या. पण बरं झालं त्यांनी ऐन वेळा मदत केली. जे आपले खास फ्रेंड्स असतात ते अशा वेळी खरंच मदत करतात आणि धावून येतात, आणि त्यावेळी खरंच रिअलाइज होतं की अरे हो, हे आपले फ्रेंड्स आहेत. चला आता हिथ्रो मी जर्नी दाखवेल मध्ये. अजून एक लागेल ना. मी आता आले लंडन हिथ्रो एअरपोर्टला. कोचने आल्यामुळे कोचने सोडलं सेंट्रल बस स्टेशनला. सेंट्रल बस स्टेशन म्हणजे टर्मिनल 2. तिथून पण आपल्याला लिफ्टने घेऊन टर्मिनल 2ला जावं लागतं. पण आता माझी फ्लाईट आहे टर्मिनल 4 पासून. तर तिथे ऑलरेडी सगळं डायरेक्ट केलेलं असतं की तुम्हाला सेंट्रल बस स्टेशनला आपण उतरलो किंवा तिथं पोहोचलो की तिथं लिफ्टवर डायरेक्ट केलेलं असतं की तुम्हाला जर टर्मिनल 2-3ला जायचं असेल तर कुठल्या वेने जायचं आणि 4-5ला कुठल्या वेने. 4 आणि 5 हे डिफरंट डायरेक्शनला. तर त्या सगळ्या साईन्स फॉलो केले की आपण बरोबर टर्मिनल 4ला पोहोचतो. जसं की आता इथे आम्ही साईन फॉलो करत आलो इकडून, कारण टर्मिनल 2 पासून येत होतो. आणि आता जाणार आहे टर्मिनल 4 आणि 5ला, जे की आपल्याला ट्रेनने जावं लागतं आणि ते तिकीट्स फ्री असतात. ते तिकीट काउंटर पण पुढेच आहे. सरळ सरळ साईन फॉलो केलं की आपण टर्मिनल 4च्या तिकीट काउंटरला पोहोचतो आणि तिथून पुढे ट्रेन स्टेशनला. चलो. तर हे सर्व फ्री ट्रान्सफर असतं, त्यामुळे कधीही जर कोच बुक करायची असेल आणि जर ती टर्मिनल 2ची मिळत असेल तर बिंदास होऊन टर्मिनल 2ची बुक करा, कारण आतमधूनच आपण सरळ सरळ साईन फॉलो केलं की टर्मिनल 2 वरून 4ला आणि 5ला पोहोचतो. तर इथे आपल्याला फ्री ट्रान्सफर तिकीट्स घ्यायचे. तर हे सगळे किओस्क मशीन आहे ना, तर हे आपल्या रेग्युलर ट्रेन स्टेशनच्या तिकीटसाठी आहे, जे कुठेही जायला. आणि हे फ्री तिकीट्स आहे.
तर टर्मिनल 4 आणि 5 साठी वाया फ्री ट्रेन ट्रान्सफर, तर जस्ट तिकीट करायची. तर आपण घेणार इथं प्लस आहे, तर आम्ही 4 जण आहे, तर मग मी 4 करणार आणि प्रिंट बनणार आणि असे इथे तिकीट्स येणार. तर ते एक पडतायत आणि हे 4th. तर हे फ्री ट्रान्सफरचे असे मला 4 तिकीट्स मिळालेले. हे घ्या, हे तिकीट घ्या, हे तिकीट घ्या. मी आईला सांगणार आहे आता. सांग मला काय दिसतंय बोर्डवर, कुठे जायचंय तूच मला सांग. तर आताच इथून लिफ्ट मधून आले, लिफ्ट मधून आपण बाहेर पडलोय. तर आपल्याला टर्मिनल 4 ला जायचंय. तर साइन टर्मिनल 4 ची तिकडे, तर आपण साइन फॉलो करणार राईटला. चला, तर इथे ट्रेन आहे समोरच टर्मिनल 4 आणि 5 साठी. तर इथून आपल्याला ट्रॉलीने नाही जाता येणार, म्हणजे ट्रॉली घेऊन सोबत नाही जाता येणार. तर मग ट्रॉली आता ठेवते इथे आणि बॅग्स आहेत. ट्रेन आली, आपली ट्रेन आली. ठेवून दे, बॅग्स फक्त घ्यायच्या आणि घाई नको करू, निवांत चढ. एवढा सामान घेऊन टर्मिनल 4 च्या ट्रेन मध्ये आता आले. ऍक्च्युली ना घाई करण्याची गरज नाहीये, कारण ही जी ट्रेन ऑपरेट करतात ना ते बाहेरचेच लोक ऑपरेट करतात, त्यामुळे त्यांना माहित असतं कुणाकडे किती लगेज आहे. म्हणजे मी बघितलं की ते आपल्याला सेफली ऑनबोर्ड होऊ देतात आणि मग ते सांगतात, म्हणजे इंडिकेशन देतात की ओके सगळे ओके, सामान वगैरे घेऊन बसले, आणि मग ट्रेन पुढे जाते. त्यामुळे घाई करण्याची गरज नाही, निवांत यायचं, निवांत चढायचं, बॅग्स घ्यायचं, कितीही लगेज असेल तरी स्वतःचा वेळ घ्यायचा. बॅग नेहमी चेक करायचे किती बॅग्स होते आपल्याकडे, आणि निवांत आपला वेळ घेऊन चढायचा. जेडा, ओ येस जेडा, SV120 झोन F. तर ती F झोन आहे, तर आपण इथेच करूया चेक. तर आता चेक इन केलंय F काउंटरला आणि सगळ्या बॅग्स दिल्या. आणि एक फॉर्च्युनेटली चांगली गोष्ट अशी झाली आहे की हँड बॅग्स होत्या त्या पण चेक इन बॅग्स मध्ये दिल्या, कारण फ्लाईट खूप बिझी होती. तर त्यांनी ऑप्शन दिलं, तर आम्ही म्हटलं ठीक आहे, इलेक्ट्रॉनिक सोडून सगळ्या बॅग देऊन टाकाव्या. आणि हे बोर्डिंग पासेस मिळालेले आहेत. तर आता बराच वेळ आपल्याकडे, फ्लाईट आहे 2:30ची, बोर्डिंग सुरू होणार आहे 1:30ला. तर त्याच्या आधी पहिल्यांदा तर ब्रेकफास्ट करायचं, काहीतरी ड्रिंक्स वगैरे, आणि मग फ्रेश हो, रिफ्रेश हो, आणि मग बोर्डिंगला जाऊया. सिक्युरिटी लगावून मग बोर्डिंग करूया. चला 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 चला. आई म्हणते बाय, आता स्कूल चले हमच्या ऐवजी घर चले हम. तर आता आम्ही सगळे चाललोय नीरो कॅफे मध्ये. अतुलला ना नीरो कॉफी आवडते, नीरोची. तर बऱ्याचशा टर्मिनल 4 ला आलो तर आम्ही इथेच खातो. चला काय घ्यायचंय बघू इथे. तुम्ही अभ्यास करून ठेवला का? तिथेच बघूया. आता मी जस्ट नीरो मधून ब्रेकफास्ट बाय केलाय. त्यामध्ये बरंच काही आहे, फक्त अनफॉर्च्युनेटली हॉट फूड नाहीये, सगळं कोल्ड आहे. पण हॉट ड्रिंक्स आहेत. तर हे स्वीट आयटम्स आहेत, हे सँडविचेस आहे, बेगल आहे, परत सँडविच आहे, आणि ड्रिंक्स आहेत. आई ड्रिंक्स नंतर घेणार आहेत, जेवल्या म्हणजे त्यांचं खाल्ल्यानंतर. आधी नकोय त्यांना, मला आणि अतुलला आधी हवं होतं. आणि काही स्वीट आयटम्स आणलेत. मला वाटतं आता हा सेकंड ब्रेकफास्ट असणार आहे. हा सकाळी खूप लाईट फूड खाल्लं होतं, कारण खूप सकाळी निघालं. तर आता मी भरपेट नाश्ता करते. सुरू आहे ना पण लाईट्स. मला आवडलं मॅडम. तर हा ना कॅरेट केक आहे, आणि हा बनाना आणि वॉलनट केक आहे. तर माझ्या आता रोजची चीट डेज असणार आहे. मी सगळं खाणार आता, कारण माझे हॉलिडेज सुरू झालेले आहे. फर्स्ट बाईट. खाण्याच्या आधी मग कसं वाटलं, दिलं ना 4 कप देते ना मग माझं. कसं वाटलं तुम्हाला तुमचं पूर्ण आतापर्यंतचा जर्नी आल्यापासून? खास झालं. 4-5 महिने झाले जवळजवळ. तुला कसं कसं गेला कळच नाही. तुला कसं वाटलं? छान वाटलं. आले जुलै मध्ये आले, आणि आता डिसेंबर मध्ये रिटर्न जातोय. उद्या आता घरी पोहोचू. तर कसे 4 महिने गेले, 4.5 महिने काही कळलंच नाही. खूपच एन्जॉय केला. दर सॅटरडे संडेला, विकेंडला आम्ही नेहमी बाहेर जायचो, नेहमी फिरवायचे, प्रत्येक स्पॉट वगैरे दाखवला. एकदम मस्त वाटलं. आता कसं आहे, आयुष्याची उतरती कळा लागलेली, म्हणून असं वाटतं
आता पुन्हा येऊ की नाही असं त्याच्यामुळे शाश्वती वाटत नाही. आणि अशा प्रकारे ह्या दोघींनी मनोगत व्यक्त केलेले. माझा इंटरव्ह्यू इथे संपत आहे. मी इंटरव्ह्यू मला असंच वाटायला लागलं, कारण एवढ्या ह्याच्याने आईला एकदम गैरून आल्यानंतर मला असं वाटतं मी इंटरव्ह्यूच घेते. मी इन जनरल विचारलं होतं, एकदम जनरल क्वेश्चन खाता खाता मी विचारलं की जरा काय करतायत म्हणून. काही प्लॅन नव्हतं, पण ऑब्विसली वाटतं ते प्रत्येकालाच, मलाही वाटतं. पण ठीक आहे, आपण एक्सप्रेस नाही करत. चव्हाणमध्ये खा हे सँडविच, संपवा. चौघं नाही तुम्ही तिघं, ते माझं नव्हतंच. चला आपल्याला आता सिक्युरिटी चेकिंगला जायचंय. मोबाईल वगैरे सोबत ठेवा. आता आम्ही चाललोय सिक्युरिटी चेकिंगला, तिथे ऑल डिपार्चर गेट्स. तर हा एक मोठा टास्क असतो थोडा. बोर्डिंग पासने गेट ओपन होतील. ती क्रीम वगैरे असेल ना तर याच्यात ठेवून द्या, बाहेर काढून ठेवायचं. म्हणजे क्लेम केलं ना की ते परत आपल्याला बॅग चेक करायला नाही मागवत, नाही तर मग उगीच थांबवतात, बॅग ओपन करा. जे सिक्युरिटी थ्रू निघाले, सगळं पास झालं आणि आता गेट कडे जाणार. पहिल्यांदा तर गेट चेक करते, कारण मगाशी तिथे मी गेट चेक करू का. 11 तिकडे स्ट्रेट आहे. ए थांब, मी यांना सांगते दोघींना, इकडे या. चला मी तुम्हाला सांगते आता गेट कसे चेक करायचे रस्त्यात. चला, आपली फ्लाईट जेडाची आहे. ओके, सौदीची फ्लाईट आहे, जेडाची आहे. तर तिथे ना जेडा नाव शोधायचं आणि टाइम बघायचा. आपली फ्लाईट आहे नाही, पहिले मला सांग फ्लाईट कुठे आहे आपली आणि गेट्स कुठे. तुम्ही पण बघा. टायमिंग बघायचं. आपली 2:15 आहे, म्हणजे 14:15. मग कुठल्या गेटला जाणार आपण, 11 नंबरचा गेट. मग बघायचे गेट नंबर कुठे आहेत. मग इथं समोर ना मोठा हे बोर्ड सगळे आय लिहिलेले सगळे तेच असतात. हे बघ इथं आहे, तो तिथं बोर्ड आहे, मी मगाशी तिथे बघितलं. एकच लिहिलेलं असतं सगळीकडे. हा, सगळीकडे सेम असतं, कुठे पण जा. आणि आता मग गेट्स आहे ना, गेट्स लिहिला, गेट्स एकदम बोल्ड मध्ये मोठ्या अक्षरात लिहिलेलं असतं. गेट्स 10 ते 25. तिथं गेट लिहिले 7 ते 9. आपला किती नंबरचा आहे, 11 नंबर. म्हणजे आपण 10 ते 25 मध्ये, म्हणजे आपल्याला काय ॲरो दिलाय, स्ट्रेट आहे म्हणजे स्ट्रेट जायचं. हा, नुसते ॲरो फॉलो करायचे असतात, इन्फॉर्मेशन फॉलो करायची, काहीच चुकत नाही माणूस. त्यांनी एकदम क्लिअर कट दिलेलं असतं सगळं. आणि चुकलं तरी हरकत नाही, जर वेळेत आपण आलो असू ना तर तिथे विचारायचं, सगळे हेल्प करतात. तर आता गेट 11 आहे, तर जवळच असेल असा विचार करते मी. ड्युटी फ्रीची शॉपिंग करायला पण वेळ नाही का, खाण्यातच वेळ घातला. इतके आयटम घेतलेत. चला, बोर्डिंग झाले आता आणि आम्ही चालू फ्लाईटच्या दिशेने. तर झोन 3 आणि 4ला सोडलं आता. तर आमचे 2 तिकीट्स वेगळे आहेत आणि 2 तिकीट्स वेगळे, म्हणजे सीट्स वेगळे, 2 सीट्स वेगळे आणि 2 सीट्स वेगळे. तर वेगवेगळं बसावं लागणार आहे, चौघं सोबत नसणार, कारण तिकीट्स बुक वेगवेगळी केली होती. आम्ही आता फ्लाईटमध्ये बोर्ड झालेलो आहे आणि आमची 2 सीट्स वेगळे, म्हणजे 2 सीट्स आणि 2 सीट असे वेगवेगळे बुक झाले होते. त्यामुळे आम्ही मागे बसलेत, आम्ही पुढे बसलोय. तर आम्ही पहिल्यांदा सौदियासोबत ट्रॅव्हल करतोय. कधी सौदियामध्ये पहिले बसले नव्हते आणि बरंच असं ऐकून होतं की सौदियाच्या फॅसिलिटीज अजिबात चांगल्या नाहीये, जसं IC वगैरे नाही चालत. पण फॉर्च्युनेटली सगळी खूप छान फॅसिलिटी आहे. म्हणजे सगळंच मिळालंय, सगळंच मिळालंय, पिलो, शॉल वगैरे. आणि प्लस IFE युनिट्स पण मस्त चालत आहेत, सगळं व्यवस्थित आहे. आणि B777 फ्लाईट आहे, B777-300, त्यामुळे खूप बिग इनफ आहे, मस्त आहे, स्पेशियस आहे, लेग रूम पण छान आहे. मी खरंच डाऊटमध्ये होते की कशी असणार आहे फ्लाईट. मी ऑफिसमध्ये बरेच डाऊट्स ऐकले होते त्याबद्दल, पण आतापर्यंतची फॅसिलिटी सगळी छान आहे. त्यामुळे होपफुली मील पण चांगलं असेल. आणि आता लवकरच टेक ऑफ करणार आहे आम्ही.